ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा सात्विक पक्वान्नामधील पक्वान्न जो आहे तो पौष्टिक मूल्यांनी भरपूर आहे. जेव्हा आपली मुलं काही भाज्या आणि ज्वारी खाण्यासाठी नको म्हणतात त्यावेळेस त्यांना हा पदार्थ आपण बनवून दिला की ते आवडीने खातील. ज्वारी मिलेट्सपासून बनवलेले पौष्टिक वडे. त्यासाठी 1 वाटी पत्ता कोबी घेतलेली आहे. ती ओबडधोबड मिक्सरमधून काढून घ्यायची. मी इथं चॉपरने चॉप केलेली आहे. 1 वाटी कद्दू घ्यायचा आहे, तो सुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. पालक आपल्याला हवा तेवढा आपण घालायचा, पण पालक कमीच घ्यायचा. आणि कोथिंबीर घालायची आहे. पुदिन्याची थोडीशी पानं घाला. अजून आपल्या आवडीनं काही भाज्या घालायच्या असतील, जसं गाजर आहे, दिलपसंद आहे, काकडी आहे, हे सगळं आपण टाकू शकतो. आणि यामध्ये चवीनुसार 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यामध्ये अजून लाल तिखटही टाकलेला आहे. थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. धने जिरे पूड घातलेली आहे. थोडासा आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा. तिळही घालायचे आहेत. आणि मुलांना जी मॅगीची चव लागावी यासाठी आपण मॅगी मसाला देखील घालायचा आहे. आणि यामध्ये आपण थोडीशी बडीशेपही आणि धने ओबडधोबड कुटून घालायचे आहेत. त्यामुळे या वड्यांना खूप छान चव येते. अजूनही माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा की जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि यामध्ये मी घातलेलं आहे सध्याचं 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आपण नाही घातलं तरीही चालू शकेल. आणि आता हे आपल्याला पाणी न घालताच चांगलं 5 ते 6 मिनिटं एकजीव करून घ्यायचं. एकजीव करत असताना पहा, हे 5 ते 6 मिनिटांचा रिझल्ट आहे. आपोआप ते एक थेंबही मी पाणी नाही घातलेलं, एवढं ओलं झालेलं आहे. आणि पाण्याचा अशा पद्धतीनं हपका देऊन उंडा चांगला मळून घेते. थोडंसं तेल लावून हा उंडा आपण आता बाजूला ठेवूयात. आणि आता एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपण गॅसवर ठेवूयात. आणि या ठिकाणी एक चाळणी घ्यायची स्टीलची. अशी चाळणी सगळ्यांकडेच असते, ती घ्यायची. तिला थोडंसं तेल लावायचं. आणि हा जो उंडा मी बनवून ठेवलेला आहे त्याचे 3 भाग केलेले आहेत. 3 भागाचे 3 रोल पाडून घेतलेले आहेत. आणि हे 3 रोल आपल्याला या चाळणीच्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. आणि हे आपल्याला आता चांगले 10 ते 12 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत. याच्यावर झाकून ठेवून घ्या. आणि 10 ते 12 मिनिटांनी आपण पाहू शकतो ते उकळले की नाही. हे पाण्यासाठी चाकू आहे, एखादी स्टिक घ्या, कुठली टूथपिक घ्या, ती छान स्वच्छ निघाली अशी टोचून पाहिलं की आपले छान हे रोल झालेले आहेत. आणि मी काढून घेतले आणि याला चांगलं 10-20 मिनिट थंड होऊ दिलेला आहे. आणि 10-20 मिनिटांनी पाहू शकता तुम्ही रिझल्ट. किती छान वड्या पडलेल्या आहेत. या वड्या अशाही छान लागतात. तशा नसतील खायच्या तर तव्यामध्ये थोडंसं तेल घाला आणि या क्रिस्पी होईस्तोवर मंद गॅसवर छानपैकी थोड्याशा फ्राय करून घ्या आणि मस्त खा. मुलंही अगदी आवडीनं खातील. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन नक्की दाबा. खा आणि मस्त राहा.